प्राकृतिक सहजता असायला पाहिजे। हे फॉरेनचे लोक ते साहजिक त्यांना म्हणता येईल। भारतातले लोक मात्र असहज झालेले आहे। हिंदुस्थानमध्ये साहजिकता होती, पण ती सत्ययुगाच्या काळात होती आणि ती खरोखर आदर्श होती। भारतात प्रथम 4 वर्ण पडले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। यात भारताचा विकास होता। आता तर विकास कळसास पोहोचला आहे, कारण जे 4 वर्ग होते त्याचा लोकांनी दुरुपयोग केला। त्यांनी हरिजनांचा तिरस्कार केला, बुद्धीचा इतका दुरुपयोग केला आणि ते असहज होत गेले आणि भारतामधला सूर्य अस्तास गेला। लोक फार दुराग्रही झाले। सगळ्यात शेवटच्या कोटीचं दुर्गुण म्हणजे ते राक्षसासारखे आचरण करायला लागले। अरे कोणी विधवा भेटली तर अपशकुन, याला काय अर्थ आहे? तिच्यामध्ये पण शुद्धात्मा आहे। कोणी मांजर आडवी गेली तर अपशकुन, हा खूप मोठा दोष आहे। यांना बिचाऱ्यांना शांती देण्याऐवजी अपशकुन झाला असं म्हणता। अरे विधवाला गंगा भागीरथी स्वरूप म्हटलेलं आहे, तिच्यामुळे अपशकुन कसा होईल? मग त्यानंतर काय झालं की इंग्रज लोक आले, त्यामुळे आम्हा भारतीयांना सहजतेचं थोडंसं मिश्रण झालं आणि इकडचे लोक जरा शांत झाले। फॉरेनमध्ये एक दिवस प्रजा इथं भारतात येईल, सामाजिक संबंध शिकायला, जीवन कसे जगायचे हे शिकायला, सामान्यता कशाला म्हणतात हे जाणून घ्यायला ते भारतात येतील। कारण ते इतके अबव नॉर्मल अतिरेकी झाले आहेत की त्यांना जीवन कसं जगायचं तेच कळत नाही। भौतिक सुख अपार वाढलेली आहेत, इतकी की रात्री त्यांना गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही। गोळ्या खाऊन झोपून जातात, इतका अतिरेक झालेला आहे। निसर्गाचं हे बक्षीस, झोप म्हणजे निसर्गाचं बक्षीस आहे, निसर्गाची देणगी आहे, ते हरवून बसले, याला जीवन कसं म्हणणार? अरे म्हणे आम्ही चंद्रावर गेलो। अरे चंद्रावर पोहोचलास त्याच्यामुळे तुझा काय फायदा झाला? तुझ्या झोप्याच्या गोळ्या खाण्याचे बंद झाले का?